धुळे सुरत महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, खड्ड्यात टायर गेल्याने ट्रक पलटी. धुळे सुरत महामार्ग जीवघेणा, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रक पलटी. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या JM म्हात्रे कंपनीच्या कथित निष्काळजीपणामुळे महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसल्याचा आरोप वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे. सोमवारी पहाटे सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान नवापूर शहरालगत असलेल्या रोकडा हनुमान मंदिराजवळ 40 गावाहून चारा भरून सुरतकडे निघालेला ट्रक रस्त्यातील मोठ्या खड्ड्यात टायर गेल्याने अचानक असंतुलित झाला आणि भीषणरित्या पलटी झाला. अपघात इतका गंभीर होता की ट्रकच्या केबिनसह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला. पहाटेची वेळ असल्यामुळे या मार्गावर वाहतूक तुलनेने कमी होती, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विशेषतः नवापूर परिसरात वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की महामार्गाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या JM म्हात्रे कंपनीने वेळेत खड्डे बुजविणे, धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी हा महामार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि संबंधित जबाबदारांवर योग्य कारवाई करावी, अन्यथा लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नवापूरकरांनी दिला आहे. दरम्यान या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. धुळे सुरत महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मध्ये आलो, शेवटी येतच खड्ड्यामध्ये जाऊन पडलो दादा आणि शेवटी पुलाचं काम चालू येत होते. त्याच्यामुळं कसं तर वाचून दुर्घटना नाही झाली. त्याच्यामुळे स्वरूप वाचलो आम्ही देवाच्याकडून.